स्मृतीस्थळ निरूपणाच्या आजच्या सत्रामध्ये 102 क्रमांकापासून त्याच्या स्मृती आपण श्रवण करणार आहोत. ब्राह्मणा प्रश्ने अंतरप्रकाशानुवादो. एका ब्राह्मणाच्या प्रश्नावरून त्यांना अंतरप्रकाशाबद्दल आचार्य श्रीजींनी निरूपण केलेलं आहे. एकू दिसू ब्राह्मणे एके भटोबासा ते पुसिले. एका दिवशी एका ब्राह्मणाने भटोबासांकडे पाहिलं आणि भटोबासांना त्यांनी विचारलं, भटो तुमची मूर्ती झळझळीत दिसे. म्हणजे तुमची जी काही मूर्ती आहे, म्हणजे तुमचा चेहरा आहे, तुमचा देह आहे, कांती आहे, ती कशी दिसते? झळझळीत दिसे, म्हणजे अशी चमकते चांगली. तरी काही तुम्ही त्रिकाळ स्नान करीत असा. म्हणजे त्रिकाळ स्नान करता म्हणून तुमच्या मुखावर तेज आहे असं आहे का? म्हणजे त्या तेजाचं कारण तुम्ही त्रिकाळ आंघोळ करता, स्नान करत असाल म्हणून असं तेज आहे का तुमच्या चेहऱ्यावर? तेव्हा भटोबासी म्हणितले. आता भटोबास त्यावर उत्तर देतात, गगनी तारांगणे झळकताती. गगनी तारांगणे झळकतात तर ते काही त्याचे मंदिर झळकत दिसते की अंतुल आहे ते झळकत आहे. तर ते कसला प्रकाश आहे नेमका तो? की ते जे काही डहुळ, मंदिर म्हणजे तो जो काही तारा आहे, तो तारा समजा स्फटिकाकार आहे, तर तो ताराचं ते जे स्फटिक आहे ते चमकतं का अंतुल काही प्रकाश आहे तो चमकतो? नेमकं कसा? आपण समजा दिवा लावलाय आणि त्याच्यावरती काच ठेवली तर नेमकं तो प्रकाश कशामुळे असतो? काचेमुळे का त्या ज्योतीमुळे असतो? ज्योतीमुळे. तो अग्नी जो आहे तो, म्हणजे वरून जे मंदिर म्हणजे डहुळ, त्या ताऱ्याचं जे काही बाह्य डहुळ आहे त्याच्यामुळे तो तारा चमकत नाही, तर त्या ताराच्या आतमध्ये काय आहे? तो प्रकाश आहे, त्याच्यामुळे ते झळकतं. आणि म्हणून भटोबासांनी त्यांना उत्तर दिलं, परंतु ते न्यायरूपी उत्तर, त्यांना एक न्याय दिलेला आहे, उदाहरण एक दिलं आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातनं ते उत्तर ते दिल्या गेलेलं आहे की आचार्य श्री भटोबास हे रोज स्नान करत नाही, त्रिकाळ स्नान करत नाही. आमचे स्वामी 4 दिवसातनं एकदा स्नान करायचे. तशा प्रकारे आचार्य श्रीजी करत असतील किंवा जेव्हा करू वाटलं तेव्हा करत असतील. परंतु इथे जेव्हा ते प्रश्न विचारला गेला, त्या प्रश्नाचं उत्तर दिलं गेलं की गगनी तारांगणे झळकताती, ते काही त्याचे मंदिर झळकत दिसे की अंतुल आहे ते झळकत आहे. कशामुळे चमकतो बरं तो तारा? आतमध्ये त्याच्या काही जो प्रकाश आहे त्याच्यामुळे चमकतो की बाह्य ढवळामुळे तो चमकतो? ते ब्राह्मण म्हणतात, ना भटो अंतू आहे ते झळकत आहे. अंतू जे काही प्रकाश आहे, तेज असेल, त्या तेजामुळे तो चमकतो. एरवी बाह्य ढवळाचा त्याच्याशी काही संबंध नाही. आणि ते उत्तर म्हणजे प्रश्न देखील ब्राह्मणानेच विचारला आणि उत्तर देखील त्या ब्राह्मणानेच दिलं. अशा प्रकारचं वाक्य भटोबासांनी म्हटलेलं आहे की उत्तर त्यांनीच दिलं ज्याने प्रश्न केलेला होता. भटोबासी म्हणितले, तैसे माझ्या मंदिरांत वस्तू आहे ते झळकत आहे. म्हणजे हे जे काही तेज आहे, काही देहाचं तेज नाही आहे. त्याच्यासाठी काय रोज स्नान केलं, रोज चेहरा धुतला, त्याला काय रंगरंगोटी केली म्हणून ते तेज असतं अशातला भाग नाही बरं का. ते जे तेज असतं ते तेज अंतरातनं येत असतं. म्हणजे ते म्हणतात की माझ्या मंदिरांत म्हणजे देहामध्ये, आतमध्ये किंवा हृदयामध्ये काय आहे? परमेश्वर आहे, वस्तू आहे, म्हणजे ज्ञान आहे, आचरण आहे किंवा परमेश्वरच आहेत. आणि परमेश्वर असल्यामुळे ते तेज जे आहे ते तेज त्याचं आहे. जर का तुम्ही ज्ञान आणि ज्ञानाचं आचरण दोन्ही जर का तुमच्याकडे असतील तर तुमच्या चेहऱ्यावर आपोआपच एक तेज येऊन जात असतं.
त्याच्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आपले जे अधिकरण आहेत किंवा स्मरणनिष्ठ आचरणनिष्ठ जे साधक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला एक तेज आपोआपच दिसून येतं. ते वेगळं तेज कुठून आणावं लागत नाही आणि असं तेज येत पण नसतं. आपल्याला आपला चेहरा चांगला दिसावा असं वाटतं, आपण काय करतो तर बाहेरून काय काय लावत राहतो, वांचून त्याच्याने ते होणार नाहीये. त्याच्यासाठी अंतरामध्येच अशा काही गोष्टी असाव्या लागतात की चेहऱ्यावर आपोआपच प्रसन्नता येईल, चेहऱ्यावर ते तेज येईल. आणि ते तेज अशा काही पदार्थांमुळे वगैरे येतं अशातला भाग नाही. तुमच्या अंतरामध्ये किती समाधान आहे त्यावर ते तेज जे आहे ते अवलंबून असतं. आणि म्हणून अंतरामध्ये परमेश्वर जर का असतील आणि चिंतन असेल, म्हणजे चिंतन असेल, अनंत सामाय ते अनिक न सामाय, हृदयामध्ये परमेश्वर असतील मग इतर कुठल्याही गोष्टी बाकीच्या नसतात. हृदयामध्ये चिंतन असेल तर म्हणजे त्यामध्ये चिंतेचा विषय काही नसतो, एक समाधान त्याच्यामध्ये आहे. आणि परमेश्वराच्या सहाय्याचं किंवा नामस्मरणाचं जे काही समाधान त्या व्यक्तीला त्या जीवाला आहे आणि ते ज्ञानाचं तेज, जसं एखादं झाड असतं त्या झाडाला जे पाणी पुरवतं ते कोण पुरवतं? मुळं असतात. मुळं दिसतात का अशी? ती सहसा दिसत नाही, ती आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये कार्यरूप असतात. तुम्हाला दिसत असेल की हिला पानं फुटली, पालवी फुटली, फुलं आली, फळं आली, तर त्याचं कारण म्हणजे त्याला जे आवश्यक पाणी असतं ते पाणी त्या मुळांच्या माध्यमातून मिळतं. तशा पद्धतीने आपल्या चेहऱ्यावर जर का तेज असेल वगैरे तर ते आपल्या अंतराशी संबंधित आहे. एखादी व्यक्ती दिसायला किती चांगली असेल परंतु ज्या अंतरात जर का चिंता असेल तर तिचा चेहरा लगेच तो आपल्याला उदासपूर्वक वगैरे असा सगळा तो दिसणार आहे. तुम्ही एखाद्याचा चेहरा बघूनच बोलता का आज थोडंसं काळजीमध्ये दिसता, तुम्ही चेहऱ्यावरून कळतं आपल्याला. तशा पद्धतीने एखाद्याच्या मनात चिंतन असेल, परमेश्वर असतील, तर त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज असतं. तुम्ही याचा अनुभव घेऊन बघा. तुम्ही काही वचन पाठांतर करा, अध्ययन पाठ करा, काही अभ्यास करा, स्मरण करा, लीळाचरित्र वाचा आणि तुम्हाला मनामध्ये ते एक वाटलं पाहिजे की आपण देवाचं वाचन जे आहे ते करत आहोत, पाठांतर करत आहोत, आपलं एवढं पाठांतर आहे याचं चिंतन करा. अहंकार करू नका, त्याचं चिंतन करा. तुम्हाला जेव्हा त्याचं समाधान वाटेल की आपलं एवढं पाठांतर झालंय, आता एवढं अजून पाठांतर करायचं आहे, त्या चेहऱ्यावर आपोआप एक तेज वाढत राहतं, आपोआप तेज वाढतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. आणि म्हणून आचार्यांनी त्यांना ते उत्तर दिलेलं आहे की असं स्नान वगैरे करून काही तेज वाढत नसतं. आणि मुळामध्ये म्हणजे वर्णावरून सुद्धा चेहऱ्यावरचं तेज नसतं. एखादा व्यक्तीचा चेहऱ्याचा वर्ण गोरा आहे म्हणून तो व्यक्ती सुंदरच दिसेल असं काय नाही. एखाद्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा वर्ण काळा जरी असेल परंतु विषय तेजाशी संबंधित आहे. एखादा गोरा व्यक्ती निस्तेज दिसेल एकदम, पण एखादा कृष्णवर्णीय असेल तो मात्र तेज त्याच्याकडे आपल्याला दिसू शकतं. त्याच्या चेहऱ्यावर तळतळी म्हणजे जो काही झळझळीत चेहरा जो आहे, चमकणारा चेहरा जो आहे तो आपल्याला त्या ठिकाणी त्या व्यक्तीचा दिसू शकतो. म्हणजे अशा प्रकारे ते तेज जे आहे ते तेज अंतरातनं येतं. आणि त्याचं उत्तर आचार्यश्री देतात की माझ्या मंदिरांत म्हणजे देहरूपी जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आतमध्ये काय आहे? जीव स्वरूप आहे. आणि जीव स्वरूपामध्ये काय आहे? परमेश्वर आहेत. नुसतंच हृदयात आहे अशातला भाग नाही. जर का तुम्ही परमेश्वर आठवता, स्वामींनी सांगितलं परमेश्वर हृदयगाम्य करा, म्हणजे काय? अंतरामध्ये त्याला आठवा. म्हणजे ते अंतरापुरतच मर्यादित नसतो परमेश्वर, पूर्ण तुमच्या जीव स्वरूपामध्ये व्यापलेला असतो. जसं दुःख होतं ना, आपल्याला दुःख होतं ते पूर्ण जीव स्वरूपाला होत असतं. जरी जखम एका ठिकाणी झाली परंतु वेदना मात्र पूर्ण जीव स्वरूपी आहेत. तशा पद्धतीने हे लक्षात घ्यायचं की जरी की परमेश्वर हृदयात जरी आहे असं म्हणतो आपण, परंतु त्यांचं जे काही व्यापकत्व आहे ते संपूर्ण जीव स्वरूपामध्ये आपल्या असणार आहे. आणि मग ते तेज आहे ते आपल्या चेहऱ्यावर येत असतं, ते झळकत आहे. आणि जे माझ्या अंतरामध्ये आहे परमेश्वराचं
अस्तित्व, परमेश्वर हृदयगाम्य जे झालेले आहेत, परमेश्वराचं जे काही आचरण आहे आणि आठवण आहे, महादाईचा जेव्हा स्मरणाच्या संदर्भातलं वचन सांगत असतात त्यावेळेला केशवबास पंडितबास हे भटोबासांना विचारतात की तुम्ही परमेश्वराच्या स्मरण कसं करता बरं. तेव्हा भटोबासांनी सांगितलं की मी गोसाव्यांच्या अमोघ लीळा ज्या आहेत त्याद्वारे परमेश्वराला आठवतो. परमेश्वराचं जे काही लीळा पाहिलेले आहेत म्हणजे सतत भटोबासांचं हे ईश्वर स्मरण जे आहेत, नामस्मरण आहे, लीळेंचं स्मरण आहे, मूर्तीचं स्मरण आहे, चेष्टेचं स्मरण आहे, ते सगळं चतुर्विध स्मरण त्यांचं सुरू आहे. सतत देवाला आठवतात आणि ते तेच त्यांच्या मुखावर आहे किंवा त्यांची जी कांती आहे ती तकतकीत दिसते. येतुलेनी तेही भिक्षा केली आणि एका मतानुसार त्यांनी हे ऐकलं आणि ते प्रभावित झाले आणि तदनंतर त्यांनी काही दिवसांनी म्हणा वगैरे असं श्रवण वगैरे केलं, ज्ञान घेतलं, या मार्गेचा बोध त्यांना झाला असेल आणि तदनंतर मग त्यांनी अनुसरण घेतलेलं आहे. 103 क्रमांकाची स्मृती. वृषभावृनी गोपाळ पंडिता रक्षण प्रशंसा. एक वेळ गोपाळ पंडित भटोबासांचे भेटीस आले होते. वृषभावरुनी म्हणजे बैल, तो त्याच्यावरून गोपाळ पंडितांची रक्षण प्रशंसा म्हणजे त्यांच्या रक्षणार्थ स्वतः परमेश्वर जे आहेत ते त्या ठिकाणी त्या परमेश्वराच्या साह्यामुळे गोपाळ पंडितांचं वृषभाच्या कडून ते रक्षण झालेलं आहे. एक वेळ गोपाळ पंडित भटोबासांचे भेटीसी आले होते. एकदा गोपाळ पंडित जे आहेत आनोबास, ते वासनिक दशेत होते त्यावेळेला. ते भटोबासांच्या भेटीला आले आणि एकू दिसू भटोबास भिक्षा करू गेले. बारसीचा दिसी भटोबास भिक्षेला गेलेले आहेत आणि सरीसे आनोबास वासनिकाची परी झोळी धरिली असे आणि आनोबास भटोबासांच्या सोबत गेलेले आहेत आणि ते वासनिक दशेमध्ये आहेत, अनुसरलेले नाहीत आणि त्यांनी भटोबासांची जी झोळी आहे ती झोळी ते घेऊन भिक्षेला गेलेले भटोबासांसोबत. तव एकी घरी महाप्रचंड वसो तो भटोबासांशी डिवू आला. आणि एका ठिकाणी काय झालेलं आहे की भिक्षेला गेलेले असताना तिथे एक महाप्रचंड वसो म्हणजे देवतेला संकल्पिलेला जो बैल आहे त्याला वसो असं म्हटलं जातं. आणि त्याला ते कोणीही काही ना काही खाऊ घालत असतं, तो खात असतो, मग त्याचं शरीर देखील आवाढव्य असं होऊन जातं आणि काही काम नाही, काहीच नाही. मग अशामुळे त्याचं जे काही रूप आहे कसं आहे, महाप्रचंड म्हणजे एकदम चांगल्या मोठ्या शरीराचा असा तो वसो म्हणजे बैल, तो भटोबासांशी डिवू आला म्हणजे भटोबासांना धडक देण्यासाठी म्हणून तो त्यांच्यावर चालून आलेला आहे तो बैल. आणि तो येताची गोपाळ पंडिती ऐसा सिंगी धरिला. आता ही अडणीची क्रिया आहे बरं. आता भटोबासांच्या अंगावर तो बैल आला, तो त्यांना इजा पोहोचवणार आहे आणि त्या वेळेला अनोबास जे आहेत त्यांनी पटकन काय केलेलं आहे, तिथे चाणाक्षपणे एकदम कुशलता करून त्या बैलाच्या शिंगाला धरलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी थांबवलेलं आहे. आणि महाप्रचंड वसो तो भटोबासांशी डिवू आला. तो येताची गोपाळ पंडिती ऐसा सिंगी धरिला. भटोबास ऐलाकडून निघाले. त्यांनी प्रचंड ताकदीने, जसा तो महाप्रचंड आहे, यांनी देखील प्रचंड ताकद त्याला लावलेली असणार आहे. शिंग त्याचे कुशलतेने पकडलेले आहेत की त्यांनाही इजा नाही झाली पाहिजे, भटोबासांपर्यंत तो पोहोचला नाही पाहिजे, असे नुसते सिंग पकडले नाही तर त्याला लोटलेला असणार आहे मागे आणि भटोबास पटकन बाजूला निघून गेलेले आहेत. हे काय आहे की एखादी अशी काही क्रिया आहे की त्या वेळेला आपण स्वतः देह ओढवणे, डोई ओढवणे असं ते म्हणतात. म्हणजे आपण स्वतः पुढे गेलं पाहिजे. आणि त्या ठिकाणी भटोबासांसारखी व्यक्ती आहे, त्यांच्यावर काही असं काही होत आहे घातक प्रकारे, तर त्या ठिकाणी तो घाव जो आहे तो स्वतःवर
घेणे याला डोई ओढवणे असं म्हटलं जातं. डोई ओढवणे दोन प्रकारचे, एक शारीर आणि एक मानसिक. शारीर म्हणजे जसं आता आहे की समोरचा जो घाव आहे तो आपल्या अंगावर घेणं, त्याला शारीर डोई ओढवणे असं म्हटलं जातं. आणि मानसिक डोई ओढवणे म्हणजे जर का कोणी काही बोलत असेल आपल्याला तर ते सहन करावे, ते शब्द काय असेल त्याचा परिहार द्यावा, पण उलट उत्तर देऊ नये आणि वाद घालू नये, आणि ते जे काही म्हणत असतील ते ऐकून घ्यावं. धर्माच्या साठी जर का तुम्हाला कोणी काही बोलत असेल तर ते आपल्याला उलट वगैरे काहीतरी लोक बोलतात, वाईट वाटेल असं बोलतात, मनाला लागेल असं बोलतात, तर त्यावेळेला ते ऐकून घ्यावं, त्यांना उलट उत्तर देत बसायचं नाही. हे मानसिक डोई ओढवणे आहे, ते मानसिक डोई ओढवणे ते आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी काय केलेले, स्वतः ते समोर झालेले आहेत अनुबास, गोपाळ पंडित आणि भटोबास बाजूला निघून गेले, आणि मग तेही ऐसा ढकलून सोडिला, त्याला ढकललं मागे आणि त्याला पटकन सोडून हेही बाजूला होऊन गेले. मग भटोबासा ते टाकून आले, भटोबास पुढे निघालेत, एकदम पुढे निघून गेले, आणि मग भटोबासांपर्यंत हे पोहोचलेले आहेत. हे पण तिथे थांबले नाही, लगेच निघाले. आणि मग भटोबास बिढारा आले, भटोबास मठामध्ये आलेले आहेत. ते गोष्टी सांगूनी मग म्हणितले, आणि मग बाकीच्यांना भटोबासांनी ती गोष्टी सांगितली. म्हणजे काय घडलं आता हे बाकी परमार्गामध्ये भटोबासांनी सांगितलं. ऐसे आजी गोपाळा ते माझेनी अभिमानी राखिले गा, आणि स्वामींनी आज त्यांचं रक्षण केलं, माझे अभिमानीने. भटोबास काय म्हणतात, आज जी काही घटना घडली ती घटना सांगितल्यानंतर आजच्या या घटनेमध्ये गोपाळ आते अनुबासांना माझेनी अभिमानी आहे, म्हणजे श्री चक्रधर स्वामी, जो आचरण करणारा व्यक्ती आहे, स्मरण करणारा जो व्यक्ती आहे, त्याचा अभिमान कोण घेतात, स्वतः परमेश्वर घेतात. तुम्ही एखादं ईश्वर कार्य जर का करत असाल, परमेश्वराचं सांगितलेला विधी करत असाल, तर परमेश्वर तुमच्या त्या कार्याचा अभिमान घेतात, परमेश्वर तुमच्या त्या विधीचा अभिमान घेतात. आणि म्हणून या ठिकाणी आचार्य श्री वगैरे जर का भिक्षेला जात आहेत, किंवा गोपाळ पंडित जे आहेत ते जर का डोई ओढवतायत शारीरे, तर आता त्या क्रियेचा परमेश्वराला अभिमान आहे, आणि त्या अभिमानास्तव परमेश्वराने काय केलेलं आहे, त्यांचं रक्षण केलेलं आहे. नाहीतर काय केलं असतं, त्या महाप्रचंड तो आहे वसो, त्यांनी त्यांना फेकून दिलं असतं, इजा पोहोचवली असती. पण अशा प्रकारचं काहीही तिथे घडलं नाही, सहजपणे ते क्रिया केल्यासारखी ती झाली. म्हणजे त्या ठिकाणी परमेश्वराचं साह्य असल्यामुळेच त्यांना कुठल्या प्रकारची इजा त्या ठिकाणी झाली नाही. अवघे आश्चर्य झाले, आणि सगळ्यांनाच आश्चर्य झाले. तो वसो लोकांनी, आश्रमस्थ लोकांनी तो वसो बघितलेला पण असेल, त्याच्यामुळे त्यांनाही आश्चर्य वाटलं की खरोखरच तो वसो महाप्रचंड आहे. किंवा अशा प्रकारे जर का ते पुढे गेले, त्यांना काहीतरी होण्याची शक्यता होती, पण खरोखरच परमेश्वराचं साह्य त्या ठिकाणी झालं, म्हणून सर्वांनाच आश्चर्यही झालं. आणि अशा प्रकारे प्रतीती जी आहे ती धर्माच्या बाबतीतली प्रतीती, काहीतरी संकट आल्याशिवाय ती प्रतीती येत नाही. असं म्हणतो की आपण संकट नाही आलं पाहिजे, पण कधी कधी संकट आलं पण पाहिजे. आपली जी प्रतीती आहे ती प्रतीती अजून थोडी वाढली पण पाहिजे. आपण वर्षानुवर्ष पंथामध्ये आहोत, त्याचं आचरण वगैरे करतोय, पण आपली एक प्रतीती आहे तेवढीच आहे. आता आधेमध्ये जर का काही असं संकट येऊन त्याची जर का त्याच्यामध्ये साह्यभूतता परमेश्वराची झाली, तर अजून आपली प्रचिती वाढते. इतरांचे कोणाचे जर का अनुभव, आपण असे साह्याचे अनुभव ऐकले, तर त्याच्याने देखील आपली प्रचिती जी आहे ती प्रचिती आपली वाढते. आणि म्हणून अशा प्रकारे आचार्य श्रीजींनी याचं जे काही श्रेय आहे ते परमेश्वराला दिलेलं आहे, आणि गोपाळ पंडितांची प्रशंसा देखील त्या ठिकाणी केलेली आहे. पुढची स्मृती येते 104 क्रमांकाची. निद्रा प्रसंगे महादायसी केशोबासा शिक्षापणे. निद्रा प्रसंगे महादायसी केशोबासा शिक्षापणे म्हणजे एकदा काय झालेलं आहे की एकू दिसू केशोबासी दिवसा निद्रा केली होती. एकदा केशोबास जे आहेत
ते दिवसा त्यांनी निद्रा केलेली होती, म्हणजे दिवसा थोडेसे झोपलेले होते. सकाळी पहाटे पश्चात प्रहरी लवकर उठतात, त्याच्यामुळे कदाचित थोडा वेळ विजन वगैरे झाल्यानंतर थोडंसं अंग त्यांनी टाकलं असेल. आणि अंग टाकल्यानंतर काय झालेलं आहे की तव काही काळातिक्रमू झाला, म्हणजे काही वेळ अतिक्रम झाला. थोड्या वेळ 15-1 मिनिटं समजा झोपायचं तर 1 तास झाला असेल कदाचित. एकदा कसं असतं की एकदा डोळा लागला तर तो परत डोळा कधी उघडेल काही सांगता येत नाही. आणि अशाच प्रकारे काही जाड्य आला असावं म्हणा, काही आळस आलेला असावा आणि थोडा वेळ झोपले नाही तर काही काळातिक्रमू झाला, थोडा वेळ अतिक्रम झाला, जास्त वेळ ते झोपलेले आहेत. ते देखुनी महादायसी म्हणितले, महादायसांचं लक्ष आहे. महादायसा ज्या आहेत ते विजने पडताळीत पडताळीत सगळीकडे लक्ष ठेवतात, सगळ्यांवर सगळ्यांचं विजन पडताळतात. कोण कसं विजन करत आहे, कोण त्या विजनामध्ये किती स्मरण करतं की नाही करत, शास्त्र चिंतन करतं की नाही करत, त्यांची बैठक कशी आहे, काय आहे, चुकीची बैठक आहे का, इत्यादी सगळ्या लहान सहान बाबी त्या विजनामध्ये पडताळण्यामध्ये ते बघत असतील. आणि त्याच्यामध्ये त्यांना जे केशवबास आहेत ते झोपलेले दिसले त्यांना. ते देखोनी महादाईसा त्यांना विचारतात, हांगा केशव द्या जया एकू वैरी तो देहा निद्रा न करी. ज्याला एखादा वैरी जर का असेल तर त्या माणसाला देहा निद्रा न करी, तो व्यक्ती, देहा म्हणजे दिवसा किंवा त्याला निद्रा येत नाही, दिवसभर तो झोपत नाही है ना. एखादं जर का काही समस्या निर्माण झाली, काळजी जर का आपल्याला निर्माण झाली तर आपल्याला झोप येत नाही, दिवसभर झोप येत नसते. आणि या ठिकाणी तुम्हा तर 14 वैरी असते. तुम्हाला किती वैरी आहेत? 14 वैरी आहेत. 1 2 3 नाही, 14 वैरी आहेत. आणि 14 वैरी असताना तुम्हाला झोप येते कशी काय? 14 वैरी म्हणजे 5 ज्ञान इंद्रिय आहेत, 5 कर्म इंद्रिय आहेत आणि सोबतच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे सगळं आहे. अशा प्रकारचे 14 वैरी म्हणजे काय आहेत? या 14 माध्यमातनं आपल्याला कुठलंही वाईट कार्य आपल्याकडनं घडू शकतं. पंच ज्ञान इंद्रियांच्या माध्यमातनं वाईट क्रिया घडू शकते. 5 कर्म इंद्रियांच्या माध्यमातनं आपल्याकडून वाईट क्रिया घडू शकते. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या माध्यमातनं देखील वाईट क्रिया जी आहे ती वाईट क्रिया घडू शकते. म्हणजे या 14 माध्यमातनं आपण कुठल्याही म्हणजे चांगल्या क्रियाही त्याच्यातनं घडतात, नाही अशातला भाग नाही, परंतु वाईट क्रिया घडण्याचीही शक्यता त्याच्यामधनं असते. आणि म्हणून जर का आपण झोपलो म्हणजे काय झालं? झोपलो म्हणजे आपण विधी आपले बंद पडले. वाईट क्रिया कधी घडू शकते? जेव्हा विधी बंद असतील तेव्हाच. विधी सुरू असेल म्हणजे आपण जिवंत असू, म्हणजे आपण सावध असू, त्यावेळेला या माध्यमातून कुठल्याही वाईट क्रिया घडण्याची काही हे नाहीये, काही प्रश्न नाहीये. म्हणजे ज्ञान इंद्रिय जर का असेल तर ज्ञान इंद्रिय म्हणजे काय आहेत? श्रोत्रम, चक्षु, स्पर्श, रसना, घ्राण है ना. कशामध्ये येते? कुठल्या अध्यायामध्ये? 15व्या अध्यायामध्ये. श्रोत्रम, चक्षु, स्पर्शनम च रसनम घ्राणमेवच. हे 5 ज्ञान इंद्रिय आहेत आणि ते 5 ज्ञान इंद्रियांमध्ये डोळे आहेत, त्याच्यातनं दोष निर्माण होऊ शकतो. त्या माध्यमातनं कानाच्या माध्यमातनं दोष ऐकू शकतो, मुखाच्या माध्यमातनं दोष बोलू शकतो आपण, रसनेच्या माध्यमातनं दोषयुक्त आपण खाऊ शकतो, किंवा घ्राण आहे त्या माध्यमातनं आपण आपल्याला इतर दोषांमध्ये आपण रममान होऊ अशा प्रकारचं गंध आपण घेऊ शकतो. म्हणजे हे आहे. परंतु हे 5ही ज्ञानेंद्रिय ईश्वराच्या ठिकाणी जर का उपयोगी लावले तर डोळ्यांनी वाईट काही दिसणार नाही, कानांनी काही वाईट ऐकणार नाही, मुखाने काही वाईट बोलल्या जाणार नाही आणि दोषयुक्त अन्न खाल्ल्या जाणार नाही, निर्दोषच भिक्षान्न वगैरे खाल्ल्या जाईल. म्हणजे हे कसं आहे? सगळं
त्या 5 ज्ञानेंद्रियांना विधीमध्ये ठेवलं, कर्म इंद्रियांना तुम्ही विधीमध्ये ठेवलं, किंवा तुम्ही विधीमध्ये जर का असलात वैयक्तिक स्वतः, की हे सर्व पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय हे आणि मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे ईश्वर विधीमध्येच राहतील, हे इकडे तिकडे जाणार नाहीत. जसं ते घरातले मोठे जर का विधी करत असतील, तर मुलं लहानपणापासून त्यांच्याकडे बघत 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 ते सुद्धा इकडे तिकडे जाणार नाही, ते सुद्धा विधीच करतील. तुम्ही जर का एखाद्या धर्मकार्यात तुमचं येणं जाणं वगैरे सगळं काय असेल सतत, आणि त्यामध्ये त्या मुलांना तुम्ही घेऊन येता वगैरे, तर त्या मुलांना देखील धर्मकार्याची सवय लागेल. आणि जर का तिकडे नेतच नसू आपण कुठे, आणि मग नंतर आपल्याला वाटावं की ह्यांनी धर्माला लागावं, तर मग ते थोडंसं अवघड आहे. तशाच प्रकारची ही आपली ते जे लहान मुलं असतात ना, तशाच प्रकारचे आपले हे पंच ज्ञान इंद्रिय, पंच कर्म इंद्रिय किंवा मन बुद्धी चित्त अहंकार असेच आहेत हे 14, की ज्यांना आपल्याला सतत हात धरून त्यांना त्या धर्मकार्याकडे न्यावं लागतं. तुमच्या डोळ्यांना कंटाळ येईल काही देवाचं वाचायचं, कानाला कंटाळ येईल ऐकायचं, बोलायचं देवाचं म्हटलं तर कंटाळ येईल आपल्याला, बोलता येणार नाही. परंतु आपण त्यांना जबरदस्ती लहान मुलांना हात धरून बसवतो, तशा पद्धतीने आपल्या कर्म इंद्रिय, ज्ञान इंद्रिय यांना, मनबुद्धी चित्त अहंकाराला सतत धार्मिक संस्कारामध्ये आपण जर का ठेवलं, तर त्यांच्यामुळे जे काही दोष निर्मिती होऊ शकते विधीत नसताना, ती दोष निर्मिती होणार नाही. थोडासा विधी बंद केला की लगेच आपल्या कानांना काहीतरी ऐकूसं वाटेल, संगीत म्हणजे दोषयुक्त. काही डोळ्यांना लीळाचरित्र बाजूला केलं की लगेच पेपर वाचूसा वाटेल आपल्याला. धर्मवार्ता बंद केली तर अन्य वार्ता बोलू वाटेल, करू वाटेल, ऐकू वाटेल, वाचू आवडेल. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर का धर्मक्रिया करत असताना झोपलेलो असू, तर मग अशा प्रकारचे दोष संचरू शकतात. मग ज्याला एक दोष आहे, एखादा वैरी आहे एखाद्याला, तर त्याला कितीतरी समस्या असतात, कितीतरी चिंता त्याला लागलेली असते. आणि तुम्हाला तर 14 वैरी आहेत आणि तुम्ही तर खुशाल झोपलेले आहात. अशेष देवता चक्र वैरी असता कैसे निजता. आणि कविबासांच्या मते अजून बोललेले आहे महादाईसा, की अशेष देवता चक्र हे वैरी आहेत. म्हणजे अजून कोण वैरी आहे आपले? अशेष देवता चक्र. हे जे 14 सांगितले तर आपल्या देहामध्ये आहेत, पण त्याही व्यतिरिक्त काय आहेत? जे काही 14 वैरी व्यतिरिक्त देवता चक्र आहे, आणि ते अशेष देवता चक्र 81 कोटी 1.25 लाख 10 देवता सांगितलेले आहेत. त्या सगळ्या कशा आहेत? धर्मदृष्ट्या वैरी म्हणजे काय आहेत? की त्यांच्याकडे जर का तीर्थदेवता पुरुषी त्यांनी आपलविती सांगितलेला आहे, म्हणजे त्यांच्याकडे जर आपण आपलवल्या गेलो तर काय होणार? आपलं मोक्ष साधनेचं नुकसान त्या ठिकाणी होईल. ईश्वर प्राप्तीला जे आपण जाणार आहोत ते मध्येच अडकून जाऊ. यथा डकले चांगदेवड दत्तात्रेयच्या भेटीला निघालेत, मध्येच अडकून गेले. म्हणजे आता त्याच्यासाठी ते काय झाले? वैरी झाले एक प्रकारचे, की त्यांच्या साधनेमध्ये अडकल्यामुळे जीवाच्या, देवतेच्या, प्रपंचाच्या साधनेत जर का आपण अडकून गेलो, तर आपल्याला ईश्वर साधनेकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो आपला थांबून जातो. येणे अर्थी ते काय आहेत? आपले वैरीच असल्यासारखं आहे. आणि हे असे अशेष देवता चक्र वैरी असता कैसे निजता. म्हणजे कसं काय बरं तुम्हाला झोप लागते? अशेष देवता चक्र या ठिकाणी आहे, म्हणजे ते तर बघतच आहेत तुम्ही कुठल्या दोषामध्ये सापडता, कुठल्या विघ्न, कुठला उल्लेख तुमच्या मुखातनं होतो, मनामध्ये होतो, किंवा कुठल्या जे काही नपाळताच्या जागेमध्ये तुमचा प्रवेश होतो, किंवा काही तुमच्याकडनं अशा काही चुका होतात, यावर देवता त्या ठिकाणी बसलेल्याच आहे. थोडं जरी तुम्ही बाजूला झालं, तुमच्यातला धर्म बाजूला झाला, की लगेच अधर्माची निष्पत्ती त्या ठिकाणी लगेच होत असते. आणि स्वामी सांगतात अविद्येची अनंत द्वारे, अविद्या द्वार पांतीचे असे. अविद्या संचरण्याचे, दोष संचरण्याचे अनेक द्वार आहेत. तुम्ही थोडा धर्माच्या इकडे गेले, आता जसं ह्या रस्त्याला वाहतूक आहे भरपूर, थोडी पण तुमची नजर चुकली तर काय होतं?
अपघात होण्याची शक्यता आहे. तुम्हाला असं चालताना सगळीकडेच लक्ष ठेवून चालावं लागतं, थोडंसं पण दृष्टी इकडे तिकडे होता कामा नये. तशा प्रकारे धर्मदृष्टी जी आहे ती तुम्हाला अशी ठेवायची आहे की अधर्म दोष जो आहे तो कुठेच आपल्यामध्ये संचरता कामा नये, याची काळजी आपल्याला धर्मदृष्टी धर्मबुद्धीने ती काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि म्हणून हे सर्व महादायसांनी त्यांना सांगितलेलं आहे. ऐसे महादायसे कोपली, महादायसा कोपलेल्या आहेत. किती झालं तरी महादायसा या सन्निधानीच्या आहेत आणि अनुसरण वृद्ध आहेत, त्यांच्यापेक्षा त्यागवृद्ध आहेत, सन्निधानाच्या आहेत. आणि केशोबास जे आहेत त्यांना ते सहजपणे, केशोबास उपलक्षणे कोणी असतील, भटोबासांना देखील महादायसा कोपल्या, माहीम भटांना महादायसा कोपलेल्या आहेत. म्हणजे जिथे कुठे कोणी चुकलं तिथे महादायसा जे आहेत ते त्यांना शिक्षा पण करतात, त्यांच्यावर कोपतात. ते केशोबासा थोर सुख झाले. आणि बघा 2 वाक्य येते, महादायसा कोपली आणि केशोबासांना काय झालं, थोर सुख झाले. असं होतं का? आपल्या बाबतीत होईल का कधी? आपण जर का कोणाला नियम जरी सांगितला तरी देखील एखाद्याला राग येऊ शकतो. कोणाला जर का म्हटलं स्मरण करा बरं का, तुम्ही बोलू नका, तरी त्यांना राग येऊ शकतो. एखाद्यांना सांगितलं की बाबा तुमचे बरोबर पाठ नाही झालं बरं का, तरी त्यांना राग येऊ शकतो. म्हणजे कशाचाही चांगलं सांगण्याचा राग येतो, वाईट सांगण्याचा राग येतो, हे स्वाभाविक आहे. पण एखाद्याला चांगलं जर का सांगितलं की हळू बोला बरं का, तर त्यांना म्हणतात माहिती आम्हाला पण कळतं. म्हणजे याचं काही वाईटाचं काही कारण आहे का? उलट चांगलं झालं, त्यांनी आपल्याला सूचित केलं. आपल्याकडनं एखादा दोष घडतो आहे किंवा घडणार होता, तर त्या दोषाविषयी यांनी आपल्याला सूचित केलं, हे बरं झालं, चांगलं झालं. अशा पद्धतीने आपण सुख मानलं पाहिजे की हे कोणी सांगितलं आपल्याला, आपल्याकडनं अन्यवार्ता होते आणि आपल्याला कोणीतरी सांगितलं अन्यवार्ता करू नका, हे कोणी सांगितलं? ते बाबांनी सांगितलं का स्वामींनी? स्वामींनी सांगितलं. कुठे सांगितलं? वचनामध्ये सांगितलं स्वामींनी. परंतु आत्ता तुम्हाला जे सांगितलं हे तुमच्यापर्यंत आत्ता का सांगितलं? ते तुम्हाला वचन माहिती आहे सगळं आहे, पण आत्ता तुमच्याकडनं तो दोष घडतोय, मग आत्ता तुम्हाला तुमच्यापर्यंत ते वाक्य कोणी पोहोचवलं? आत्ता पण देवानीच तुमच्यापर्यंत ते वचन पोहोचवलं, कारण देवाचं लक्ष तुमच्याकडे आहे की यांनी या ठिकाणी बसून अन्यवार्ता करू नये, असं कोणाचं लक्ष आहे? देवाचं लक्ष आहे. आणि म्हणून तुमच्यापर्यंत ते वाक्य परत आलं, पुन्हा सांगितलं जातं. स्मरण करा हे सांगितलं जातं, हे आम्ही नाही सांगत, हे परमेश्वराचं लक्ष आहे म्हणून तुमच्यापर्यंत ते वाक्य पोहोचतं. आणि आम्हीच असं नाही, तुमच्याचपैकी कोणी जर का सांगत असेल की नाही आता हे वाचन करा बरं का, तेही परमेश्वराचंच लक्ष नाही. तर जर का देवाचं लक्ष नसेल आपल्याकडे, तर आपल्याकडनं कुठलाही विधी घडणार नाही. सूत्रपाठ समोर असेल पण आपण वाचायला बुद्धी होणार नाही आपली, गाठी असेल पण ते स्मरण करण्याची बुद्धी होणार नाही आपली. म्हणजे अशा पद्धतीने विविध दोष जे आहेत ते आपल्याकडनं घडतच राहतील, कोण सांगणार नसेल आपल्याला. परंतु जर का परमेश्वराचं लक्ष जर का आहे, नुसतंच महादाईचंच लक्ष आहे अशातला भाग नाही. या ठिकाणी परमेश्वराचं लक्ष केशवबासांकडे आहे आणि ते झोपलेले आहेत, तर त्यांना आता शिक्षा पण स्वतः स्वामी येऊन तर करू शकत नाहीत. जेव्हा भट्टोबास आहेत, स्वामी आहेत, तेव्हा स्वामी स्वतः भट्टोबासांना ते शिक्षा पण करतात. परंतु आता या ठिकाणी मात्र स्वामी नाहीत, तर स्वामी काय करणार आहेत? त्यांच्या निज परायणाच्या माध्यमातून ते शिक्षा पण करतील. आपले जे गुरुनिमित्त आहेत, सुहृद आहेत, तेच आपल्याला शिक्षा पण करतील. पण त्या शिक्षापणा मागे सगळे परमेश्वराचेच वाक्य असणार आहेत. अशा पद्धतीने इथे परमेश्वराचं जर का वचन आपल्याला कोणी सांगत असेल, त्याचं निरूपण करत असेल, त्याद्वारे काहीतरी आपल्या सुधारणा करण्यासाठी ते वचन स्वामींचं म्हणत असेल, तर लक्षात घ्यायचं की देवाची कृपा दृष्टी आपल्यावर आहे, म्हणून आपण चुकतोय हे देवाला अपेक्षित नाही. जसं वर्गामध्ये काही मुलं काही मस्ती करतात ना, त्याचं त्या शिक्षकांना काही वाटत नसतं. पण हुशार मुलगा जेव्हा त्यांच्यासोबत मस्ती करतो, त्याचा त्यांना जास्त राग येत असतो, किंवा त्याचा अभ्यास कमी होतो तेव्हा त्यांना जास्त राग येत असतो.
म्हणजे इथे तुमच्यावर जर का कृपादृष्टी असेल तर परमेश्वर तुमच्यापर्यंत तो जो काही विधी आहे तो पुन्हा एकदा पोहोचवतात. आणि म्हणून केशवबासा थोर सुख झाले, म्हणजे माझ्याकडनं ही चूक घडते आहे, पण परमेश्वराच्या प्रसन्नतेमुळे कृपादृष्टीमुळे माझ्याकडनं ही चूक घडू नये आणि सोबतच त्या चुकीचं परत प्रसव वाढवू नये, ती चूक इथेच खंडित व्हावी, यासाठी काय झालेलं आहे की महादाईसान करवी परमेश्वराने हा विधी माझ्यापर्यंत पोहोचवला. महादाईसांनी जे शिक्षापन केलं कोपल्या, त्याचं थोर सुख त्यांना झालेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे अशा पद्धतीने जे काही दोष घडत असतील तर ते दोष आपल्याकडनं घडले नाही पाहिजे, म्हणून आपण स्वतः सावध असलं पाहिजे. कारण आपण जर का प्रत्येकी सावध नसू तर आपल्याकडनं होणारे दोष टाळण्यासाठी परमेश्वर कुणाला ना कुणाला तिथे उपस्थित करत असतात. त्याचं पण साह्य आपल्याला त्या ठिकाणी होत असतं. अशा पद्धतीने ही स्मृती या ठिकाणी आपण श्रवण केली. पुढची स्मृती येते 105 क्रमांकाची. अनिष्ट त्यागी केशव मार्गरक्षणानुवादू. एक वेळ केशवबास आटना एकलेची गेले होते. एकदा केशवबास आटनाला एकटेच गेलेले होते. तेव्हा अवकाळ पाणी लागले. अवकाळ पाणी लागले म्हणजे अवकाळी पाऊस आलेला आहे. काही त्या पावसाचं काही हे नसताना, चिन्ह नसताना एकाएकी पाऊस सुरू झाला. एका गावा भिक्षे गेले आणि ते एका गावाला भिक्षेला गेलेले असताना तेव्हा एकी घरी व्यवहार्याची कन्या तिया देखिले. आणि एका गावाला गेल्यानंतर भिक्षेला जात असताना एका व्यवहाराची व्यापाराची कन्या होती. त्या कन्येने त्यांना पाहिलं. आणि केशवबास रूपे सुंदर होते. केशवबास कसे होते? दिसायला सुंदर होते, रूपे सुंदर आहेत ते, आणि देहयुक्त होते. आणि त्या ठिकाणी त्यांचं देह यष्टी वगैरे हे सर्व कसं आहे? सुंदर आहेत ते दिसायला वगैरे. आणि तिया मनी अभिळासिले. त्यांच्याकडे बघून, केशवबासांकडे बघून त्या व्यापाऱ्याच्या कन्याच्या मनामध्ये दोष निर्माण झाला. आपणची भिक्षा घातली आणि स्वतः ते भिक्षा वाढायला ती स्वतः आली, भिक्षा वाढली आणि पुसले कोठे असणे, कुठे असता तुम्ही, कुठे आहात वगैरे. तेही ऐसा माथ्याचा अनुकारू केला, म्हणजे देवाच्या भरोसे आहोत आम्ही, असं देवाकडे असतो असं त्यांनी एक मोघम उत्तर दिलेलं आहे. आणि उदासीनताची चालिले. आणि उदासीनताची चालिले म्हणजे त्यांनाही लक्षात आलेलं आहे काहीतरी दोष, म्हणजे पुढे दोष घडण्याची शक्यता आहे. आणि म्हणून उदासपूर्वक पुढे गेलेले आहेत. चेहऱ्यावर कुठली प्रसन्नता त्यांनी ठेवलेली नाही. आणि पुसिले केशवबासांनी काय केलेलं आहे की पुढे निघालेले असताना तिया विळवेरी दृष्टीचे राखण घातले. आणि त्यांनी त्या ज्या व्यापाराची कन्या आहे संध्याकाळपर्यंत तिने काय केलेले, त्यांच्यावर लक्ष ठेवलेले, कुठे जातात वगैरे काय. तर वेळचा पर्जन्य आला, संध्याकाळचा पाऊस परत आलेला आहे. गावांतू वेसेसी लिंगाचे देऊळ होते. आणि गावाच्या वेशीला एक लिंगाचे म्हणजे महादेवाचे मंदिर होते. तेथ वेळचा निद्रास्थाना आले. संध्याकाळी केशवबास हे निद्रेसाठी त्या ठिकाणी उपस्थित झाले. सरिसा इवला ऐसा फुटा होता. उपर्ण आहे तो पुढा ठेवून एकी कोणी बैसले. असं म्हणतात की स्वामींचा जो काही नमस्कारी दुटा आहे, ती दुटी त्यांच्याकडे ती आहे, ते समोर ठेवून ते बसलेले आहेत. आणि त्यानंतर तव वेळचा पर्जन्य पाऊस त्या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे सुरक्षित ठिकाणी गेलेले आहेत ते. तो पुढा ठेवून एकी कोणी बैसले. गुरु रात्री घरा गेला. आणि तो जो तिथला पुजारी आहे, तो पुजारी तिथून घरी गेलेला आहे. आणि घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी आवाजच भरतो.
त्या मंदिराचा जो पुजारी आहे तो मात्र त्यांनी केशवबासांना पाहिलेला आहे आणि तो बघून त्यांना घरी गेला. तो त्याने देखिले होते, त्यांनी त्यांना पाहिलेलं होतं. परी उगाची निघाला, तो गपचूप निघालेला आहे, घरी गेला. तव केतुया एका काळात ते बाई कांबळ्याची बुंती घालून देवळांत आली. आणि कितीतरी वेळाने काय झालेलं आहे की ती जी मुलगी आहे व्यापाऱ्याची, ती कांबळ्याची बुंती घालून देवळांत आलेली आहे, मंदिरामध्ये आलेली आहे स्वतःला आच्छादून. आणि त्यांनी त्यांना पाहिलं. तव केशवबासा ते देखिले, आणि त्या मंदिरामध्ये तिने पाहिलं केशवबास कुठे दिसतात, आणि केशवबास त्यांना दिसले आणि येऊनी जानूवरी बैसली, त्यांच्या जानूवरती बसलेली आहे. केशवबासी म्हटले, उठा, तुम्ही म्हणाल ते ऐको. केशवबास त्यांना म्हणतात की थोडं उठा, तुम्ही जे म्हणाल ते आम्ही ऐकू, तुम्हाला काही आम्ही हरकत घेणार नाही. परंतु म्हणून खाली बैसविली, त्यांना खाली बसवलेलं आहे. आणि ती बाई येते म्हणितले, आणि त्या बाईंना ते म्हणतात, मी उवाया जातो, थोडं स्वभावाला मी जाऊन येतो, तुम्ही येत ऐसी बैसा, तुम्ही तोपर्यंत बसा. म्हणून फुटा, काही परिग्रह होता तो तैसाची ठेविला. आणि फुटा म्हणजे तो नमस्कारी फुटा, आणि काही परिग्रह होता म्हणजे काही झोळी आहे, पात्र आहे वगैरे, पोथी असेल, ते तसंच तिथेच ठेवलेले आहे. म्हणून त्या बाईला थोडासा विश्वास वाटला, आणि थोड्या वेळ तुम्ही बसा, मी येतो. तियेसी विश्वासू वाटीला, म्हणजे ते सगळं साहित्य तिथेच ठेवून ते निघालेले आहेत, म्हणून त्यांना वाटलं की हे येतील परत. ऐसे देवळाबाहेर निघाले, देवळाच्या बाहेर ते निघाले. आणि तैसेची श्री चक्रधरू म्हणून चालिले. देवळाच्या बाहेर जसे ते निघाले तसंच देवाचं नाव त्यांनी घेतलं. काय नाव घेतलं? श्री चक्रधरू. म्हणजे स्मरणाचं जे काही नाम आहे, हे स्मृतीस्थळामध्ये आपल्याला श्री चक्रधरू हे नाम अधिक वाचायला मिळतं. आणि म्हणून चालिले म्हणजे श्री चक्रधरू म्हणून ते पुढे निघालेले आहेत देवळाच्या बाहेर, आणि पुढे निघून गेले. तैसे देवळाबाहेर निघाले, आणि तैसेची श्री चक्रधरू म्हणून चालिले. तिया बाह्या ऐसी नावेक वाट पाहिली. आणि त्या स्त्रीने काय केलेलं आहे, थोडा वेळ वाट बघितली त्यांची. नाही येती ऐसे मान झाले, म्हणजे काही वेळ अंतर होऊन गेलं, एखाद तास होऊन गेलेला आहे. आणि ते झाल्यानंतर काय झालेलं आहे की त्यांच्या ते लक्षात आलं की आता हे काही येणार नाहीत. आणि खूप वेळ झाल्यानंतर मग घाबरली ती, आणि घाबरल्यानंतर ते आपल्या घरा गेली, ते आपल्या घरी निघून गेली. तिये दिसी केशवबासी राणी पाठी घातली. त्या दिवशी केशवबासांनी तिकडे रानामध्येच, म्हणजे आता गावाच्या वेशीजवळ हे मंदिर आहे, म्हणजे तिथून गाव संपून जातं समजा, तर गावाच्या बाहेरच ते निघून गेलेले आहेत. त्यांनी रानामध्ये त्यांनी ते झोपलेले आहेत. आणि तदनंतर येरी दिसेची भटोबासांचे भेटी निघाले, आणि दुसऱ्या दिवशी भटोबासांच्या भेटीला निघालेले आहेत. अर्थातच सकाळी परत मंदिरात ते आले असतील, ते साहित्य सगळं घेतलं असेल, आणि मग ते गेले असतील. आणि भटोबासांच्या भेटीला निघालेले आहेत, म्हणजे असं काही घडलं तर गुरुनिमित्तांची भेट घ्यावी. तव सकाळी भटोबास तथा समस्तू मार्गू. आज खूपच अडचण. हो, म्हणजे सुट्टी नको बरं का. सकाळी सर्व मार्ग जे आहेत, भटोबास वगैरे, हे सगळे बाहेर गेलेले आहेत विजनाला वगैरे. आणि धर्मवार्ता होती असे, असतानी झाली असे, म्हणजे वेगळ्या ठिकाणी सगळेजण गेलेले आहेत, म्हणजे विजनस्थळी, आणि तिथे धर्मवार्ता होती असे, म्हणजे त्या ठिकाणी धर्मवार्ता सुरू आहे. येतुला काळी भटोबासी म्हटले केशवदया येतू असे. तेवढ्यामध्ये भटोबास म्हणतात की केशव देव जे आहेत, म्हणजे केशवराज व्यास, ते येत आहेत बरं का. आणि फुटा देवळी सांडीला असे, फुटा देवळी सांडीला असे, फुटा त्या मंदिरामध्येच आहे. तव समस्ती म्हटले भटो केवी जाणीतले, म्हणजे ते काही साहित्य आहे
ते आणायला काही ते गेलेले नाहीत, ते तसेच आलेले आहेत. आणि भटोबासांना सगळ्यांनी विचारलेलं आहे की भटो केवी जाणीतले, म्हणजे भटो तुम्ही कसं जाणता बरं, तुम्ही कसं जाणलं हे? भटोबासी म्हटले मी श्री चक्रधराचेनी प्रसादे जाणेगा. ते म्हणतात मी देवाच्या श्री चक्रधराचेनी प्रसादे हे जाणेगा, म्हणजे भटोबासांचं चिंतन आहे. गुरुनिमित्ताचं चिंतन जे आहे ते शिष्यांच्या साठी असतं, कारण की त्यांच्याकडनं कुठली चूक होता कामा नये याचं चिंतन ते करत असतात. आणि ते चिंतन परमेश्वराचं असतं समस्तासाठी. जेवढे जण काही विधी करतात तेवढ्यांसाठी परमेश्वराचं ते चिंतन असतं. आणि तव केशोबास आले आणि तेवढ्यामध्ये केशोबास तिथे उपस्थित झाले. भेट झाली. पुढा बैसो घातले, त्यांना बसायला त्या ठिकाणी टाकलेलं आहे. मग भटोबासी म्हणितले, भटोबास म्हणतात केशवदेव हो तुम्ही कैसिया परी आले ती, ते आम्हा सांगा. म्हणजे काय घडलं, कशासाठी तुम्ही आलात आणि कशा प्रकारे तुम्हाला साह्य वगैरे झालेलं आहे ते सांगा बरं आम्हाला. मग केशोबासी अवघे वृत्तांत सांगितले. केशोबासाने सगळं वृत्तांत त्यांना सांगितला. येतुलेनी भटोबासी म्हणितले, सगळं श्रवण केल्यानंतर आणि केशोबासांनी कशा प्रकारे कुशळतेने तो जो घडणारा दोष आहे तो टाळलेला आहे आणि त्यापासून दूर गेले. स्वामी सांगतात आपण या उपद्रव उठी त्याचा संबंध कीजे. आपल्याला ज्यांच्यामुळे धर्म हानी आहे त्या व्यक्तीचं असंपर्क केला पाहिजे. आपण संपर्क नाही करायचा. जे अन्य वार्ता करतात त्यांच्या जवळ बसायचं नाही. जे स्मरण करत नाहीत त्यांचा संपर्क ठेवायचा नाही, असंपर्क करायचा. म्हणजे त्यांच्या सोबत राहून आपणही तसेच राहतो. कोणी अध्ययन न करणारे आहेत, आचरण न करणारे आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही राहिलात तर तुम्ही पण तसेच होणार. म्हणून त्यांचा असंपर्क करा. ज्यांच्यामुळे आपल्याला अधर्म होऊ शकतो अशांचा संपर्क करता कामा नये. आणि येतुलेनी भटोबासी म्हणितले, एके अनिष्ट आल्या आपण्या ते राखिले, एका ते राखिले. म्हणजे एखाद्यावर अनिष्ट आलं तर तो काय करतो, तो स्वतःचं रक्षण करतो. आणि एखादा व्यक्ती काय करतो, एका ते राखिले, एकाने काय केलेले, दुसऱ्याचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे संकट येतं सगळ्यांवरच. त्या संकटामध्ये काय होतं, कधी आपण वैयक्तिक आपलंच रक्षण करतो, एखाद्या वेळेस आपण दुसऱ्याचं रक्षण करतो. परंतु केशवबास जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, केशव देनी मार्गा ते राखिले गा, म्हणजे त्यांनी मार्गाचं रक्षण केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी केशवबासांचं जे काही वृत्तांत ऐकल्यानंतर प्रत्येकालाच त्याच्यातनं काहीतरी घेण्यासारखं आहे की असं संकट जर का आपल्यावर आलं तर आपण त्यावेळी काय करावं हे समस्त मार्गाला माहिती पडलेलं आहे. आपण या उपद्रव उठी त्याचा असंबंध कीजे, हे वचन तर सर्वांना माहिती आहे, पण तो असंबंध कसा करायचा हे केशवबासांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजे आचरणवंत जे पुरुष आहेत, साधक आहेत, त्यांनी कशा प्रकारे आपलं रक्षण करावं, धर्महानी होऊ देऊ नये हे केशवबासांनी दाखवलं. म्हणजे हे समस्त मार्गाला कळालं. म्हणून केशव देनी मार्गा ते राखिले गा, परमार्गाचं रक्षण त्यांनी एक प्रकारे केलेले आहे. ऐसे भटोबासी प्रशंसिले, म्हणजे भटोबासांनी अशा प्रकारे केशवबासांची प्रशंसा जी आहे ते प्रशंसा केलेली आहे. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 102, 103, 104 आणि 105 अशा 4 स्मृतींचं श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.